नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा 12वा दिवस सुरू झालेला आहे. अमेरिकेनं इस्रायलला इराणच्या तेल विहिरी, तेल साठ्यावर हल्ले करू नका, त्यामुळं जगातील नागरिक आपल्यावर नाराज होतील असं निर्देश दिलेले आहे. आणि त्याचबरोबर आता आपण चर्चेला तयार आहोत, पण चर्चा आमच्या अटी आणि शर्तीनुसार होईल अशी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे. तिकडं हे युद्ध सुरू आहे. युद्ध 28 फेब्रुवारी पासून सुरू झालं आहे. तर इकडं 9 फेब्रुवारी प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार, कोणत्या पक्षाच्या अध्यक्षा होणार, याचं उत्तर आपल्याला 13 मार्च 2026 रोजी दुपारी 3च्या नंतर कळणार. तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या 55 सदस्यांपैकी सर्वाधिक सदस्य असलेला भारतीय जनता पक्ष हा आहे. त्याच्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 7 जागा जिंकलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस 3 आहे, समाजवादी पार्टी 1 आहे आणि इतर अपक्ष आहे. 9ला निकाल जाहीर झाला आणि 10 फेब्रुवारी पासून ज्यांना अध्यक्षपदाची आस आहे, ज्यांना आपलाच अध्यक्ष व्हावं असं वाटत आहे आणि होतं, त्यांनी सदस्यांची जमवाजमव केली आणि ते सदस्य सहलीला पाठवले होते. त्यातले बहुतांश सदस्य परत धाराशिव जिल्ह्यात आलेले आहेत. ते आपल्या गटात आणि गावात वावरताना सध्या दिसत आहे. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार त्यांच्यासोबत 38 जिल्हा परिषद सदस्य असल्याचं सांगितलं जात. त्याची वर्गवारी अशी: 19 भाजपचे, 7 शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे, 6 राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि इतर अपक्ष त्यांच्या बरोबर आहेत असं भाजपचे समर्थक सांगतात. समाज माध्यमावर 38ची बेरीज व्यवस्थित दाखवत आहे. त्यामुळं साहजिकच धाराशिव जिल्ह्यातील जनतेला भाजपचा म्हणजेच महायुतीचा महायुतीची अध्यक्षा होणार असं वाटणं स्वाभाविक आहे. तर दुसरीकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील परंडा बहुमवासीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात कसे सुमधुर संबंध आहे याचं माहिती पूर्ण जिल्ह्याला आहे. त्यामुळं डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे समर्थक असलेले दत्ताअण्णा साळुंखे असो, अविनाश खापे असो की ॲडव्होकेट शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य जे प्रवक्ते आहेत ते ॲडव्होकेट योगेश केदार असो, हे पण अगदी 28ची बेरीज सांगतात. 28 सदस्य सोबत असले म्हणजे सत्ताच त्यांची होऊ शकते असं एकूण जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येवरून दिसून येतं. त्यांच्या म्हणण्यात त्यांची जी
गोळाबेरीत आहे ती अशी: शिवसेना एकनाथ शिंदे 15, बाहेरून पाठिंबा देऊ शकतात असे महाविकास आघाडीचे 11, समाजवादी पार्टीचा 1 आणि एक कोण सदस्य त्यांच्या बरोबर आहेत त्याचं त्यांनी अजून उलगडा करून सांगितले नाही, पण असे त्यांच्याकडे 28 असले त्यांचं म्हणणं आहे. जर त्यांच्याकडे 28 आणि त्यांच्याकडे 38 असतील तर दोघांची बेरीज केली तर जवळपास 66च्या घरात जिल्हा परिषद सदस्य. हे बेरीज जी फुगलेली दिसते ते 11 जण तयात मयात आहेत का, हाही प्रश्न आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक पक्षानं आपला गट कसा आहे असं जिल्हा प्रशासनाकडे यादी द्यावी लागते. त्याचबरोबर आपला गटनेता पण ठरवावा लागतो. तसं कोणी काही केलंय की नाही याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. समजा शिवसेनेनं आपल्या पक्षाचं घटना, आपल्या सदस्यांची यादी जर जिल्हा प्रशासनाला दिली असेल आणि गटनेता निवड केली असेल तर जे काही राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थक शिवसेनेचे 7 सदस्य आमच्या बरोबर आहेत हे सांगतात, त्यांच्यावर जो कोण गटनेता असेल पक्षाचा त्याचा व्हीप त्यानं निवडणुकीच्या वेळी काढला तर तो बंधनकारक असणार आहे. कारण त्या पक्षाचे 15 सदस्य आहेत, एकूण 15 सदस्य आहेत आणि त्या 15 पैकी 2/3 एवढे सदस्य बाजूला येऊन त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचं काही होऊ शकत नाही. पण त्यांच्या म्हणण्यानुसार 7 सदस्य त्यांच्या बरोबर आहेत. प्रत्यक्षात 9 ते 10 सदस्यांचा शिवसेनेतून एक गट बाहेर येणं गरजेचं आहे. तेव्हा राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकाच्या म्हणण्यानुसार सत्तेवर भाजपची अध्यक्षा बसेल नक्की. पण समजा अद्याप तरी मुंबई वरिष्ठ नेत्यांचे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची बैठक कालपर्यंत झालेली नाही. त्यांची ज्यावेळेस बैठक होईल आणि काही सूत्र ठरेल त्यावेळेस मात्र वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसारच मग ती भाजप असो किंवा शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असो, त्या तिघांनाही वरिष्ठांचं म्हणणं मान्य करावं लागेल आणि वरिष्ठाकडून जे सूत्र येईल त्याप्रमाणे अध्यक्षासाठी कोण उमेदवार असणार हे ठरेल आणि उपाध्यक्षासाठी कोण उमेदवार असेल हे पण ठरणार आहे. हे जे सहलीवर गेलेले सदस्य होते त्यांच्याबरोबर 7 ही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सदस्य असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. आणि समजा तसं सत्य म्हणजे तसे एकत्र आलेले हे 38 किंवा ते 28-29च्या पुढेही संख्या असेल तर मग अध्यक्षाचा उमेदवारी ही अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना दिली जाईल आणि उपाध्यक्ष पदाची उमेदवारी ही उषा रवींद्र गायकवाड यांना दिली जाईल असं काही जणांचं मत पडत आहे. पण तसं होईल का? माजी खासदार रवींद्र गायकवाड उपाध्यक्ष पदाच्या याच्यावर समाधानी होतील का, हाही प्रश्न आहे. जर सर्व आता
माजी खासदार रवींद्र गायकवाड असोत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले असोत, विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत असोत, पालकमंत्री असोत किंवा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साहेब असोत, यांनी जर एक दिलाने एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आपल्याच पक्षाकडे अध्यक्षपद हवं तर ते करू शकतील, पण त्यासाठी त्यांना सदस्याची जमवाजमव करावी लागेल. हे निश्चितच आता हा जर तरचा प्रश्न आहे. 13 मार्चला आमदार राणा जगजितसिंह पाटील की डॉक्टर तानाजीराव सावंत यांची सरशी होते का 13 तारखेला या दोघांपैकी कोणाचे तरी 3-13 वाजतात, त्याकडेच आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार असून नक्की काय होते, काय घडतंय त्याचं उत्तर आपल्याला आजपासून तिसऱ्या दिवशी दुपारी 3 पर्यंत कळणार आहे. MPSCनं नुकताच PSI हिंदीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेतील गुण, मुलाखती याद्वारे PSI यांची यादी पण जाहीर केली आणि या यादीत कुणबी मराठा म्हणून त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहे. त्या कुणबी मराठा जात प्रवर्ग लावलेल्या 38 उमेदवारांची यात निवड झालेली आहे. हे सर्व श्रेय मराठा बांधव, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे हे शक्य झालं असं अभिमानाने सांगतात. या निवड झालेल्या 38 पैकी काही उमेदवार हे धाराशिव जिल्ह्यातील पण आहेत. धाराशिव जिल्ह्यातील खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रेमराज संपत गव्हाण या 22-23 वर्ष वय असलेल्या युवकानंही PSI ची परीक्षा क्रॅक केली असून तो कुणबी मराठा या ओबीसी प्रवर्गातून त्याची निवड PSI म्हणून झाली आहे. त्याचं खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तर त्याचं सिद्धिविनायक परिवारातर्फे सत्कार पण केलेला आहे. तर दुसरा तेजस विशाल गरड हा खेड तालुका जिल्हा धाराशिव येथील युवकानं पण PSI पदाला गवसणी घातलेली आहे. तेजस गरड हा पण कुणबी मराठा या ओबीसी प्रवर्गातूनच त्याची निवड PSI पदासाठी झालेली आहे. त्याचाही खेड येथील ग्रामस्थ पवन गरड, जगदीश शिंदे, नितीन मामा गरड, गावचे सरपंच आदींनी त्याचा सत्कार केला आहे. आणि गरडच याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आदींनी पण अभिनंदन केलं आहे. आज आपण येथेच थांबतोय. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.